आता आम्ही सध्या आलो आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सबवे स्टेशनमध्ये. इतकं सुंदर, इतकं स्वच्छ आणि मस्त आहे ना हे. मी दाखवते तुम्हाला. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हा आहे आमचा आजचा न्यूयॉर्क सिटी बघण्याचा डे 2. डे 1चा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आजचा तसा अनप्लॅन्ड डे आहे, पण तरीसुद्धा वर्ल्ड ट्रेड सेंटर तर आहे आमच्या लिस्टमध्ये. बघूया पुढे काय काय होतं ते. लेट्स गो. भरपेट मस्त ब्रेकफास्ट केला आणि आम्ही निघालो वर्ल्ड ट्रेड सेंटर बघण्यासाठी. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या स्टेशनला आम्ही उतरलो आणि बघतो तर काय, इतकी सुंदर भव्य दिव्य पांढरी शुभ्र इमारत. हा त्याचा बाहेरून दिसणारा व्ह्यू आहे आणि बाहेरून ती दिसते अशी एखाद्या पक्षासारखी. काही लोकांना ही इमारत दिसते शांतीचं प्रतीक असलेल्या पांढऱ्या कबुतरासारखी, तर काही लोकांना ही इमारत वाटते फिनिक्स पक्षासारखी. मला तर फिनिक्सचा जास्त अर्थ लागतो इथं, कारण फिनिक्स म्हणजे पूर्ण राख होऊन त्याच्यातूनच त्याची नवीन निर्मिती होते, जशी या इमारतीची झालेली आहे. ही इमारत दुसरं तिसरं काही नसून ऑक्युलस मॉल आहे, जो सबवे स्टेशनच्या अगदी वरती आहे आणि त्याच्याच बाहेरच्या साईडला वर्ल्ड ट्रेड सेंटरसुद्धा आहे. इथे 9/11चा जो अटॅक झाला त्यावेळेला सुद्धा एक सुंदर मॉल होता, पण तो पूर्ण डिस्ट्रॉय झाला होता. पण त्याच्यानंतर रिकन्स्ट्रक्ट करून त्याहीपेक्षा अधिक जास्त पटीने मोठा आणि भव्य दिव्य सुंदर असा मॉल इथे बनवलेला आहे. या मॉलच्या तळाशी म्हणजे अंडरग्राऊंड 12 सबवे लाईन्स आहेत. त्यातलं वर्ल्ड ट्रेड सेंटर हे ट्रान्सपोर्टेशनचं हब आहे आणि या शॉपिंग मॉलचा एरिया आहे 3,50,000 स्क्वेअर फीट. त्याच्यामध्ये मोठमोठाले ब्रँडचे शॉपिंग सेंटर्स आहेत, जसं की ॲपल, बनाना रिपब्लिक, H&M, टिसो, स्वॉच आणि बरेच मोठमोठाले ब्रँड्स आहेत इथे. बाहेरून दिसताना जरी ही बिल्डिंग पक्षाच्या आकाराची दिसत असली तरी आतून सेंटरला उभं राहून तुम्ही जर का वरती पाहिलं तर याचा शेप डोळ्यासारखा आहे आणि नावही ऑक्युलस म्हणजे डोळ्याच्या आकाराची कुठलीही गोष्ट. तर वरती तुम्हाला दिसत असेल की इथून वर्ल्ड ट्रेड सेंटरचा एक व्ह्यू दिसतो तुम्हाला, म्हणजे आशावादी होऊन आपण भवितव्याकडे बघू शकतो. या काचेच्या छताची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ती दर 11 सप्टेंबरला ओपन होते. 2001 साली याच दिवशी हा अटॅक झाला होता. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे एक जगातलं सगळ्यात महागडं ट्रेन स्टेशन आहे. त्याची किंमत 4 बिलियन आहे. या मॉलच्या बाहेरच आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी ना इंडिया आणि अमेरिकाची मॅच सुरू होती, क्रिकेटची मॅच. तर तो माहोल पण बघण्यासारखा होता अगदी. सचिननी पण स्वतःचे बॉलिंग स्किल्स ट्राय केले तिथे. असे नेट्स लावून तिथे बॉलिंग आणि बॅटिंगसाठी एक ट्राय करण्यासाठी असे सेक्शन्स बनवलेले होते. रुद्र आणि अथर्वनी तर कधी क्रिकेट खेळलेलं नाही आहे, पण बेसबॉलसारखं ते बॉलिंग करत होते. त्यांनाही मजा आली. रुद्रने तर मिडल स्टंप पण उडवला. गाणं ऐकताय का? जगदे इंडियाचं गाणं लागलेलं आहे. इंडिया मॅच जिंकल्यामुळे. कसलं भारी आहे ना. अगदी नवीन बांधलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या समोर येऊन आम्ही आता उभे राहिलो होतो. तर ते 9/11चे जे अटॅक झाले होते ना, त्याच्यात जे दोन टॉवर होते, त्यात साऊथ आणि नॉर्थ असे दोन होते. तर मी सध्या ह्या साऊथ टॉवरच्या जवळ आहे. ते पूर्ण कम्प्लिटली खाली गेले होते आणि त्याच्यामध्ये जे जे सगळे एक्सपायर झाले त्यांची सगळ्यांची नावं इथं लिहिलेली आहेत आणि त्याच्यात बरेच भारतीयांची पण नावं आहेत.
काहीतरी विचित्र फिलिंग आहे मला इथं, पण त्यातून पण काहीतरी सुंदर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि ही कलाकृती केलेली आहे त्याच्यातून. पण नवीन झालेलं जे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे ना, ते इथं जवळच आहे. इथे I found this tree went up in all the rubble of the buildings, so they took it all the way over there to care for it, and 10 years later they brought it back in 2011. हो, आणि मग परत इथं प्लांट केलं आहे. Yes. तर हे झाड आहे, हे आशेचं किरण म्हणून उभा केलेलं झाड आहे. 9/11च्या अटॅकमध्ये राखेच्या ढिगाऱ्यामध्ये हे झाडचे काही पार्ट त्याचे फक्त सापडले होते जे जिवंत होते. तर त्याची न्यूयॉर्क सिटी पार्क्स अँड रिक्रिएशन या डिपार्टमेंटनी काळजी घेऊन त्याचं पुनर्जीवन दिलं त्या झाडाला आणि परत त्या ठिकाणी आणून लावलं. आणि हे आहे नॉर्थ टॉवर. ते पण पूर्ण ग्राउंड झिरो झालेलं आहे हे सगळं. आणि इथेही परत तेच की सगळ्यांची नावं, मृतांची नावं लिहिलेली आहेत इथं. ओसी एक इंडियन नाव सापडलंच, सुशील सोलांकी. फूडसाठी म्हणून लिटल इटली म्हणून एक रेस्टॉरंट आहे, आम्ही तिथे आलेलो आहेत. तर तिथल्या पिझ्झाची व्हरायटीज दाखवते किती आहेत ते. बनवतात इथे पिझ्झा. आणि स्लायसेस पण खूप मोठ्या मोठ्या आहेत. आणि हे पिझ्झाचंच रॅप पिझ्झा. आणि तिथे ते मोठे अवन्स आहेत, त्याच्यामध्ये परत ते गरम करून देतात. फ्रेश बनवलेला इटालियन पिझ्झा खाऊन आम्ही पुढे गेलो इंटरप्रिट म्युझियम बघण्यासाठी. आम्ही आलो इथं आता इंटरप्रिट म्युझियम बघण्यासाठी. ते म्युझियम ह्या शिपमध्ये आहे सगळं. It's such a big ship. आय नो. I've used it in war. काय? Cat planes. इंटरप्रिट म्युझियम हे प्रायव्हेट नॉन प्रॉफिट म्युझियम आहे आणि हे न्यूयॉर्क शहराच्या सांस्कृतिक लँडस्केपचा एक भाग आहे. हे इंटरप्रिट म्युझियम जे आहे हे इंटरप्रिट नावाच्या जहाजेवरती आहे. वर्ल्ड वॉर 2मध्ये वापरण्यात आलेल्या सगळे एरोप्लेन, जी जहाजं, त्या सगळ्यांना वाहून नेण्याचं कॅरियरचं काम हे इंटरप्रिट नावाचं जहाज करत होतं. या म्युझियमला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येतात. वर्षभरात 10 लाख लोक या म्युझियमला भेट देतात. वर्षभरामध्ये सायन्स स्टुडंटसाठी या म्युझियममध्ये गायडेड टूर्स असतात, जेणेकरून त्यांना हिस्ट्रीबद्दलची आणि नवीन संशोधनाबद्दलची पण माहिती मिळेल. खरेखुरे हेलिकॉप्टर, विमानं आणि काही स्पेस शटल्स पण ठेवलेले होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला बसून प्रत्यक्ष ते अनुभवता येत होतं. हा एक्सपिरियन्स फार मस्त होता. आणि तिथे मॉर्स कोड वापरून कसे सिग्नल्स पाठवत होते त्याच्याबद्दलचा पण एक लाइटिंगचा एक्सपिरियन्स होता, तो अथर्वला फार आवडला होता. इथे हे जे दिसतंय हे एक स्पेस शटल आहे. मी आणि रुद्र मात्र सगळ्याच गोष्टींमध्ये बसलो. हेलिकॉप्टर, विमान, स्पेस शटल. ह्या स्पेस शटलची एक खासियत म्हणजे अशी की जे सायंटिस्ट या स्पेस शटलमधून जायचे त्यांना 5-5 तास ही आम्ही जसे आडव्या पोझिशनमध्ये बसलेले आहोत ते तसेच बसलेले राहावं लागायचं. आणि ते स्पेसमध्ये जशा पद्धतीने उलटं पालटं जे काही होईल तो सगळा त्यांना अनुभव घेता यायचा. किती ती बटणं होती तिथे, किती मेमरी शार्प लागत असेल हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी, आणि ते सुद्धा ह्या अशा सिच्युएशनमध्ये बसून. हॅट्स ऑफ टू देम. हे जे म्युझियम आहे हे 3 मजली म्युझियम आहे. 3ही मजल्यांवरती वेगवेगळ्या प्रकारची जहाजं ठेवलेली आहेत. आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आम्ही पूर्ण एक्सप्लोअर केलं, पण ज्याला इंटरेस्ट आहे त्याला नक्कीच आवडण्यासारखं आहे. हे इंटरप्रिट जहाज कामिकाझी नावाचं जे एक अटॅक असतं, ह्या 5 वेळा त्याच्यातून ते वाचलं. म्हणजे सुसाईड बॉम्बर्स असतात तशा पद्धतीचेच सेल्फ डिस्ट्रक्शनवाले प्लेन्स असतात, त्याच्याही याच्यावरती बराच वेळा अटॅक झाला आणि त्या 5ही अटॅकमधून ते वाचलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये
टॉर्पेडो स्ट्राईक त्याच्यातूनही हे वाचलेलं आहे आणि तरीही बऱ्यापैकी साबूत आहे. म्हणजे किती मजबूत असेल हे वरच्या फ्लोअरवरती होतं जिथे ही बाकीची सगळी विमानं दिसतात आणि हे पूर्ण त्याचा व्ह्यू. सगळे प्लेन्स वगैरे पाहिल्यानंतर आम्ही नेक्स्ट स्पेस शटल पॅव्हेलियनमध्ये गेलो. तर त्या पॅव्हेलियनमधून जाताना एंटरप्राइजचे पायलट्स आणि मिशन कंट्रोल याच्यामध्ये जे कन्व्हर्सेशन झालं होतं ते कन्व्हर्सेशन्स तुम्हाला ऐकायला येतात. मूनला टच करण्याचं एक्सपिरियन्स, मूनवरती चालण्याचं एक्सपिरियन्स सगळंच अमेझिंग होतं. वेगवेगळे स्पेस कॅप्सूल्स तिथे होते. कल्पना चावलाचं नावही दिसलं. न्यूयॉर्कमध्ये फिरायचं म्हणजे कंटिन्युअस वॉक आहे आणि टॅक्सी वगैरे जरी आपण केली ना तरी पण टॅक्सीपेक्षा आपणच वॉक करत करत लवकर पोहोचू अशी एवढी ट्रॅफिक असते इथे. त्याच्यामुळे आज दिवसभर वॉक करून 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 आम्ही भयंकर थकलेलो आहोत. तरी पण भरपूर मजा आली आहे, खूप मजा आली आहे. आणि तर आता आम्ही निघालो आहे एज ऑब्झर्वेटरी बघण्यासाठी आणि फायनली एक बस घेतली आम्ही आणि बसमध्ये निघालेलो आहे. तर बसचा पण एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता, तो पण आज घेतोय आम्ही बसला. पूर्ण सिटीचा बर्ड्स आय व्ह्यू बघण्यासाठी आपण एका एज ऑब्झर्वेटरीवरती जातो आहे. खूप सुंदर बिल्डिंग्स आहेत इथं, त्याही तुम्हाला दाखवते आता. $240 तिकीट घेऊन आम्ही या बिल्डिंगच्या अगदी वरच्या मजल्यावरती म्हणजे 102 या मजल्यावरती पोहोचलो. पण हा जातानाचा एक्सपिरियन्ससुद्धा इतका सुंदर होता ना. सिक्युरिटी चेकिंग होती अगोदर एकतर तिथे फारच व्यवस्थित आणि कडक सिक्युरिटी चेकिंग होती. आणि मध्ये जाताना मात्र इथे हे ब्ल्यू लाईट्सचा एक पाथ होता, खूपच सुंदर होता तो. आणि पुढे चालून शहराबद्दलची थोडीशी माहिती होती की रेन वॉटर रियूज कसं केलं जातं आहे. हे ट्रेन स्टेशन, सबवे स्टेशन्स शहराच्या खालून अंडरग्राऊंड कसे ते रन होतात, इलेक्ट्रिसिटीचा कसा वापर होतो, एवढ्या मोठमोठ्याल्या बिल्डिंगमध्ये पाण्याचा पुरवठा कसा होतो, हे इतकं सुंदर पद्धतीने तिथं डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं ना. आणि या हॉलमध्ये आहे शहरातल्या मेन अट्रॅक्शनची फोटो गॅलरी. ही जी एज बिल्डिंग आहे ही बाहेरून अशी दिसते आणि इथे जो ट्रायंगल दिसतोय तिथे आम्ही जाणार होतो. ही बिल्डिंग वेस्टर्न हेमिस्फिअरमधल्या सगळ्यात हायेस्ट आणि ती सुद्धा आउटडोअर असणाऱ्या डेकसाठी म्हणून प्रसिद्ध आहे. या फोटो गॅलरीच्या नंतर एका एलिव्हेटरमधून आम्ही या इमारतीच्या टॉप फ्लोअरवरती जाणार होतो. एलिव्हेटर इतकी फास्ट जाते की केवळ 52 सेकंदातच 100व्या मजल्यावरती नेऊन पोचवते. आणि या एलिव्हेटरच्या वॉलवरतीच 3D इफेक्ट्स देत देत न्यूयॉर्क शहराचा आजपर्यंतचा प्रवास काय होता ते तुम्हाला बघायला मिळतं. हातपाय थरथर करतायत. खाली बघितलं तर पाय हे व्हायला लागलेत माझे. या इथे दिसते ही वर्ल्ड ट्रेड सेंटरची बिल्डिंग आणि याच्याच पुढे इकडे दिसते अगदी बुटभर उंचीची दिसते पण ती आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. एकाच ठिकाणावरून पूर्ण शहराचा व्ह्यू, हडसन रिव्हर आणि पूर्ण शहरातल्या सगळ्या ज्या उंच बिल्डिंग खालून बघून असं वरती करत करत मान दुखत होती त्या आता उंचावरून खाली बघाव्या लागत होत्या. लेगो ब्लॉक्सनी बनवल्यासारखं शहर दिसत होतं हे. आणि इथेच एका बिल्डिंगच्या टेरेसवरती हे गार्डन बनवलेलं आहे, तेही इतकं सुंदर होतं.
ही इथे दिसते एम्पायर स्टेट बिल्डिंग. बर्ड्स आय व्ह्यू सिटीचा. हो पहिले मला ओ माय गॉड. हे आम्ही त्या एलिव्हेटरमध्ये आहोत. इतकं फास्ट सगळं होत होतं. हे 3D इफेक्टचा व्ह्यू मला पूर्ण रेकॉर्ड करायचं होतं, पण कॅमेरा काढेपर्यंत तर आम्ही खालच्या मजल्यावरती येऊन पोहोचलो. आणि हे इल्युजन आहे की त्यांनी आम्हाला असं सोडलं आहे असं वाटतं ह्या पुढच्या अट्रॅक्शनमध्ये, जे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहेत. ही एक वेझल नावाची बिल्डिंग आहे. बिल्डिंग नाही, स्कल्पचर म्हणूया त्याला. आणि या स्कल्पचरची खासियत म्हणजे अशी की भारतातल्या राजस्थानमधल्या त्या पायऱ्यांची जी विहीर आहे त्याच्यापासून इन्स्पायर होऊन एक स्कल्पचर बनवलेलं आहे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ब्रुकलिन ब्रिज, जिथे शाहरुख खानचं कल हो ना हो मधलं गाणं शूट झालं होतं, सेंट्रल पार्क आणि नाईट रिव्हर क्रूज. So stay tuned and please do like, share and subscribe to my channel. Bye bye.